धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखी संतापजनक घटना. 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विभस्त्र अवस्थेत दिलं फेकून. बीड येथील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आलेत आणि यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे. आता धाराशिव जिल्ह्यातही संतोष देशमुख प्रकरणासारखी घटना उघडकीस आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत त्याला शिवारात फेकण्यात आलेले 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि या प्रकरणी मुख्य आरोपींसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 3 जणांना पोलिसांनी याबाबत आत्तापर्यंत अटक केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माऊलीगिरी नावाचा तरुण घरी एकटा असताना त्याला 7 ते 8 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण केली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. तरुणाला पाठीमागून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आलेली. त्याच्या गुप्तांगाला तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धाराशिव.